हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर अशा प्रकारे आपण घेतला आहे चॉकलेटचा स्पॉन्ज. तो असा कट करून घ्यायचा. अगोदर साईडनं कट मारायचे, नंतर मधून क्लीन करून घ्यायचं, म्हणजे एक लेवल सगळं निघतं. आणि ते घेतली आहे व्हिप क्रीम. 1/2 kgचा केक मी लेस क्रीममध्ये बनवते. एवढ्या क्रीममध्ये आपला केक हा कंप्लीट करायचा आहे, तो पण हार्ट शेपमध्ये. ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. डिटेलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी इथं आपण शुगर सिरपने सोक करणार आहे. ठीक आहे, थोडं चॉकलेट केकचा ज्यावेळेस तुम्ही बनवत असता त्यावेळेस थोडंसं त्याला एक्स्ट्रा सोकिंग करायचं, कारण त्याच्यामध्ये असते कोको पावडर. त्याच्यामुळे थोडंसं ड्रायनेस येण्याची शक्यता असते. तर कोको पावडरमुळे थोडंसं सोकिंग जास्त करायचं. आणि इथं मी घेतलेलं आहे चॉकलेट गनाश, एकदम थिकवालं. तर काय करायचं, स्पॉन्जमध्ये मिक्स करायचं. खूप छान टेस्ट येते, एकदम असं स्पॉन्जमध्ये मेल्टेड चॉकलेट असतं तसं. ठीक आहे, आणि क्रीमने क्रम कोट करून घ्यायचं. ठीक आहे, सेकंड लेअर सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. शुगर सिरपने सोक करायचं, चॉकलेट गनाश लावायचं, आणि नंतर क्रीमचा लेअर द्यायचा. एकदम एक लेवल झालं पाहिजे सर्व असं. ठीक आहे, अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चॉकलेट गनाश कसं बनवायचं याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ठीक आहे, तिथे मी हा केक प्रीमिक्सपासून बनवलेला आहे. ठीक आहे, पिल्सबरीचं प्रीमिक्स यूज करते मी. तुम्ही पण तुमच्या अवेलेबल मार्केटमध्ये जे अवेलेबल असतं ते यूज करू शकता. सेम प्रोसेस तिन्ही लेअरमध्ये आपल्याला शुगर सिरपने सोक करायचे आणि चॉकलेट गनाश लावायचे. ठीक आहे, आणि इथं आपण कटिंग करणार आहे. असं मार्किंग करून घ्यायचं अगोदर आपल्या, आणि वी कटमध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे कट करायचं. आणि हेच 2 लेअर उचलून पाठीमागे लावायचे. ठीक आहे, त्याच्या आधी थोडीशी क्रीम लावायची, कारण ते चिटकले पाहिजेत ह्याच्यासाठी. नाहीतर मग काय होतं, जर आपण कस्टमरला केक दिलात आणि त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत जातो लेअर निघाली तर. ठीक आहे, इथं थोडंसं ट्रिकी काम आहे. हळूच ते लेअर उचलायचे. जास्त सोकिंग जर झाली तर उचलता येत नाहीत, मग ते तुकडे पडतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपला, आणि इथून मध्ये कट करायचं असं. ठीक आहे, एवढंच कट करायचे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर आपला लुक दिसतोय ना हार्ट शेपसारखा. ठीक आहे, आणि मध्ये सेंटरला लावून घ्यायचा बस. आणि आपल्याला ह्याला क्रमकोट करायचे, आयसिंग करायचं, डेकोरेशन करायचं. झालं आपला केक रेडी हार्ट शेपमध्ये. ठीक आहे, तर क्रमकोट करून घ्यायचं. प्रॉपर फिनिशिंग आपल्याला द्यावी लागते. ज्यावेळेस आपण कस्टमरला केक देतो त्यावेळेस प्रॉपर फिनिशिंग द्यावीच लागते, कारण कस्टमरचं सेलिब्रेशन असतं, ते स्पॉईल नाही झालं पाहिजे. काय कस्टमर कसे असतात, जर त्यांना फिनिशिंग नाही आवडले ते केक पण घेत नाहीत. ठीक आहे, म्हणून फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट असते. आणि हार्ट शेपमध्ये तर थोडंसं फिनिशिंग द्यायला थोडंसं जड पडतं, पण काय नाही, थोडं स्लोली करायचं. ज्यावेळेस तुम्ही नवीन केक बनवत असता त्यावेळेस थोडंसं अडचणी येतच राहतात. ठीक आहे, एक लेवल करून घ्यायचं. तर जेवढं मी क्रीम दाखवले तेवढंच क्रीममध्ये मी हा केक कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, ॲनिव्हर्सरी स्पेशल व्हॅलेंटाईन डेसाठी आपण हा केक सेल करू शकतो, कारण हार्ट शेपमध्ये आहे. ठीक आहे, आता व्हॅलेंटाईन डे एक आहे, त्याच्यामुळे हार्ट शेपमध्ये केक खूप सेल होतात. त्याच्यासाठी तुम्ही हा डिझाईन सिम्पल डिझाईन आहे, पण लुक खूप छान वाटतो. तो व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, खूपच छान वाटतो लुक. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. डिटेलमध्ये माहिती सर्व तुम्हाला दिलेली आहे इथे. ठीक आहे, जिथं वाटतं तुम्हाला की थोडीशी आपला लेवल आली नाही, थोडीशी क्रीम कमी वाटते, तर इथं थोडंसं स्पॉन्जातला दिसत होता,
त्याच्यामध्ये थोडीशी तिथं क्रीम टचअप करून घ्यायचं, कारण जी क्रीम घेतली होती ना ती संपली होती त्याच्यामुळे. आणि हे आहे चॉकलेट गनाश. तर ज्यावेळेस आपण केकवरती चॉकलेट गनाश अप्लाय करतो तर त्यावेळेस त्याचं लिक्विड असं पातळ पाहिजे आणि प्लस थोडंसं गरम पाहिजे. म्हणजे कसं होतं, त्याला जी शाईन येते ना, गरम गनाशला खूप शाईन असते. असं एवढा केक छान चमकतो ना की आपला चेहरा पण दिसतो त्याच्यामध्ये. एवढा छान लुक येतो आणि गनाशला पण खूप छान शाईन येते. इथं पाहू शकता कसं चमकते. पण प्रॉपर मेजरमेंट पाहिजे ज्यावेळेस आपण गनाश बनवतो ना त्यावेळेस. ठीक आहे, जिथे जिथे आपल्याला लागलं नाही गनाश तिथे तिथे लावून घ्यायचं, कारण तेच प्रॉब्लेम असतो काय हार्ट शेपमध्ये थोडंसं फिनिशिंग द्यायला थोडा प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस आपण गनाश लावतो त्यावेळेस. कारण इथं पाठीमागे जिथं आपण हे गेले तिथं थोडासा प्रॉब्लेम येतोच. इथं मी घेतलेलं आहे व्हाईट चॉकलेट नाही, व्हिप क्रीम घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे न्यूट्रल जेल. ठीक आहे, तर एकच डिझाईन मी एका दिवसात 4 ते 5 ऑर्डर काल कंप्लीट केले असतील आणि त्याच्यावरती मी सेम डिझाईन सेम लुक, म्हणजे हा हार्ट शेपमध्ये आहे. बाकीचे जे केलेले आहे 4 बाकीचे 4 का 3 केले होते ते सेम डिझाईन फक्त राऊंडमध्ये. आणि त्याचे पण मी व्हिडिओ अपलोड नाही केलेले कारण फोटो अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, एकाच केकवर सेम डिझाईन 5 केकवर एकच डिझाईन सेम. कारण त्या दिवशी ज्या कस्टमरचा कॉल आला होता सर्वांना एकच फोटो पाठवला होता. सगळ्यांना तोच केक हवा होता. म्हणजे असे सिलेक्टेड फोटो पाठवायला लागतात ज्यावेळेस कस्टमर मागतात फोटो त्यावेळेस. मग त्यावेळेस हे डिझाईन पाठवले होते तर सर्वांना हाच डिझाईन आवडला होता. त्याच्यामुळे सर्वांनी हाच 4 का 5 केक काहीतरी झाले होते. सर्वांनी एकच डिझाईन घेतली होती, एकच. फक्त कोणाचा 1 kg होता, कोणाचा ½ kg होता. ½ kgचे 3 असतील आणि 1 kgचा 1 असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला त्या दिवसाचा स्ट्रगल होता. पूर्ण चॉकलेट केकचेच ऑर्डर होते. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.